अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या स्वामी माऊली चॅनलवर आपल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन आहे। आजारी असल्यावर आपण स्वामींचे पठण करा तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये प्रगतीमध्ये सुधार येईल। आजची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये कोणतं पण असं घर नाहीये ज्याच्यामध्ये आजार पण नाही, कारण की हे वातावरण, ही परिस्थिती, हा माहोल, हे सगळं काही असं बनून गेलंय त्याच्यामध्ये प्रत्येक घरामध्ये कोणी ना कोणी आजारी आहे आणि त्या आजारपणामुळे प्रत्येक घरामध्ये खूप जास्त चिंता आहे, खर्च आहे। कारण की आजारपण आलं म्हणजे खर्च म्हटलाच आहे, हॉस्पिटलचे बिल खूप बनतात, आहे सगळं काही आहे। आपण आपली सेवा, स्वामी सेवा पण चालू करून आपल्या प्रगतीमध्ये सुधार आणू शकतो। आता स्वामी सेवा कोणती करायची, कशी करायची, आपण नक्कीच या व्हिडिओमध्ये पाहाले। व्हिडिओ पूर्ण पहा, आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्कीच लिहा श्री स्वामी समर्थ। असाध्य रोग असे आहे ज्याच्या कारणाने आपल्याला खूप जास्त त्रास होतो, पण श्रद्धा आणि विश्वास एक आपल्या ठिकाणी आहे। जे आपल्याला रोग आहे त्याचे औषध चालू ठेवणं हे जरुरी आहे। जे डॉक्टरांनी सल्ला दिली आहे ते औषध आपल्याला चालू ठेवायचे आहे। ते औषध जेव्हा आपण चालू ठेवू आणि त्याच्यावर स्वामी सेवा चालू ठेवू तर जेव्हा हे सगळं मिळेल तर नक्कीच विश्वास आणि श्रद्धा ठेवा आणि मनोभावेने हे पठण करा तर नक्कीच आपल्या प्रगतीमध्ये सुधारणा येईल। हे पठण आपल्याला करायचं आहे, लगेच सुधारणा नाही येणार, 21 दिवस तरी नियमित आपल्याला हे पठण करायचं आहे। जर आपण पठण नसेल करू शकत तर आपल्या घरामध्ये कोणी अजून हे पठण करू शकतं। आपण हे पठण करून आपल्या प्रगतीमध्ये सुधार करू शकतो। स्वामींचे काही मंत्र खूप जास्त प्रभावी आहेत, ते आपल्या जीवनामध्ये खूप जास्त प्रभाव टाकतात, कारण की मंत्र जे असतात ते सगळे सिद्ध असतात आणि जेव्हा सिद्ध मंत्रांचं आपण नामस्मरण करतो तर ते आपल्या जीवनामध्ये खूप जास्त प्रभाव टाकतात। आजारी मनुष्य नाही करू शकत तर काही गोष्ट नाही, कोणी घरातलं हे पठण करून आपण त्यांचं नाव घेऊन स्वामींना सांगू शकतो। बहिणी करता करू शकतो, आई वडिलांकरता करू शकतो, सासू सासऱ्यांकरता करू शकतो। आपल्या परिवारामध्ये जे कोणी आजारी आहे त्याला आपण हे नक्कीच पठण करून आपण त्यांच्याकरता स्वामी चरणी प्रार्थना करू शकतो। स्वामी नाम स्वतःमध्ये खूप मोठा एक मंत्र आहे। श्री स्वामी समर्थ हा एक खूप मोठा तारणारा मंत्रच आहे। जेव्हा या मंत्राचे उच्चारण आपण करतो तर आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येते, खूप जास्त आपण आपल्या पॉझिटिव्ह महसूस करतो आणि काही मनामध्ये जेव्हा नेगेटिव्हिटी असते तर मनामध्ये एक उत्साह जागृत होऊन जातो की नाही, माझ्याबरोबर स्वामी आहे आणि मी हे काम करू शकतो। हे पठण करायच्या आधी आपल्याला संकल्प करायचा आहे, संकल्प घेऊनच हे पठण करायचं आहे। लगेच आपल्या प्रगतीमध्ये फरक नाही येणार, नियमित 21 दिवस तरी आपल्याला पठण करायचंच आहे। आता हे काय आहे आणि कोणचं पठण करायचं आहे, खूप सरळ आणि सोपं आहे, जे सगळे काही करू शकतात। श्री स्वामी समर्थ यांची 108 नामावली, 108 नामावली आपल्याला पठण करायचं आहे सकाळी आणि संध्याकाळी। स्वामींसमोर आपल्याला संकल्प करून हे पठण करणं सुरू करायचं आहे। धीरे धीरे पहा, आपल्याला जे आपल्या घरामध्ये आजारपण आहे आणि जे आजारी आहे त्यांच्या प्रगतीमध्ये आपल्याला धीरे धीरे सुधारणा दिसू लागेल, पण मनामध्ये विश्वास आणि श्रद्धा ठेवून आपल्याला पठण करायचं आहे। आयुर्वेदिक अगरबत्ती आपल्याला देवासमोर लावून हे पठण करायचं आहे आणि त्याचा अंगारा आपल्याला जे आजारी आहे त्यांच्या डोक्यावर लावायचा आहे आणि त्यांच्या गळ्यावरती लावायचं आहे। हे करून पहा, नक्कीच आपल्याला सुधारणा दिसेल, कारण की हे खूप मोठं एक नामावली जी आहे ती खूप मोठी आहे आणि हे आपल्याला नक्कीच विश्वास ठेवून आपल्यामध्ये सुधार येईल आणि मनामध्ये एक सकारात्मकता येईल। आपल्यामध्ये आपण ऊर्जा महसूस करू, जे आजारी मनुष्य तोही आपल्यामध्ये ऊर्जा महसूस करेल। हे आपण करून पहा, पुष्कळ लोकांना ह्याचा फायदा झालाय, म्हणून मी आज हा व्हिडिओ आपल्या समोर आणला आहे।
की हे नक्कीच आपण करा. आपल्या जीवनात आणि जे आजारी आहे त्यांच्या जीवनामध्ये खूप आपल्याला प्रगतीमध्ये फरक दिसायला लागेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.